कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरस्वती मॅडम ओके आहात ना आता तुम्ही? हा? मग झालं तर मंडळी, एवढं सिरियस व्हायची काहीच गरज नाहीये। ए डीजे वाल्या, पेमेंट झालंय ना तुझं? हो सर। अरे मग वाचव ना गाणी पटकन। काय 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 एवढी धावपळ चालली बाबा काही आहे? हवंय का? मला काही नको, तू ये बस ये। अहो बाबा असं काय करताय? बहिणीचं लग्न आहे, धावपळ करायला नको का? आणि तरी अजूनही तुझ्या हातावर मेहंदी नाहीये। ते आता एवढं झालं ना की बसते ना मेहंदी काढायला। अगं लीला, मेहंदीचा कार्यक्रम संपत आला, कधी काढणार आहेस मेहंदी तू? नाही मला माहिती आहे, कालिंदीने तुला मेहंदी काढायला दिली नसणार का? घरातली कामं कोण करणार ना? बाबा अहो असं काहीच नाहीये, मी एक काम करते, मी रात्री काढते मी। हा लीला, तुझ्यामुळे हे सगळं लग्न कार्य व्यवस्थित पार पडत आहे। येऊ बघ ना, किती आनंदात आहे, सगळे कामी खुश आहोत। पण महत्वाचं काय आहे, घरातला लग्न सोहळा असून सुद्धा तुला मजा करता येत नाहीये। बाबा असं कुठे? मगाशी बघितलं ना किती मजा केली मी। एजेनी तर गाणं पण म्हंटल, अजून काय हवंय? लीला, मला माहिती आहे, या घरात तुला समजून घेणार कुणी नव्हतं। तुला स्वतःला स्वतःची अशी हौस मौज काही करता आली नाही। मला नेहमी वाटायचं की माझ्या मुलीचं लग्न एका चांगल्या घरात व्हावं, तिला स्वतःला अशी हक्काची माणसं मिळावीत, माझ्या लेकीवर प्रेम करणारा, मनापासून प्रेम करणारा, तिला जपणारा, तिची काळजी करणारा तिला नवरा मिळावा। आणि आज मी तुला सांगतोय, माझी ती इच्छा पूर्ण झाली। हे जे तुझं मन चांगलं ओळखतात, तुझ्या मनात काय चाललंय हे त्याला चांगलं कळतं, तुझं मन जपतात, तुझी आता मला काही काळजी वाटत नाही। मी आता कधी निर्धास्त झालेलो। बाबा बघितलं का रेवकडे? यश बघा ना किती प्रेमाने भरवतोय तिला। तुम्ही आता तिची सुद्धा काळजी करणं सोडून द्या। बाबा मी कायम आपल्या रेव बरोबर असेल। चला मग आता निघूयात, उद्या हळद आहे ना, उद्या सुद्धा वेळ त्याला हवा। चल यश उठ। हो हो निघूया। ताई तू कुठे चाललीस? तू राहणार नाहीयेस? अगं रेवू, इथली सगळी तयारी झालीये आणि मी म्हंटल होतं ना, मी तुझी बहीण असले तरी ह्या लग्नात मी मुलाकडची आहे। अगं तिथलं पण सगळं बघायला नको का? मग बरोबर आहे, जा तू घरी। एजे तू जा म्हणजे? म्हणजे मी रेवतीचा भाऊ आहे, तर मला इथे थांबायला हवं। काही लागलं तर धावपळ करायला कोणतरी असायला हवं इथे, राईट? एजे म्हणजे तुम्ही आज घरी नाही येणार? नाही, मी सुद्धा रेवतीसाठी इथेच थांबणार आहे। चला बाळांनो, लवकर निघा आणि सकाळी वेळेत या। हा हे बघ दुर्गा, एक काम करायचंय तुम्हा तिघींना देखील, जे काही सामान ठेवलेलं आहे ते सगळंच्या सगळं घेऊन यायचं। चल मी जाता जाता सांगते आणि काय काय करायचं, या बाळांनो। बाबा येतो। आई ये लवकर ये, हा हो. वाट बघतोय। एजे तुम्ही खरंच घरी येणार नाही? खरंच नाही।
नाही येणार आहेत एजे सर आणि मी सुद्धा नाही येणार आहे. कसं आहे रात्रीत मला हळदीच्या डेकोरेशनची तयारी करायची आहे. Yes. बरं विश्वादादा ऐक, माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोला. हे बघ, रात्री झोपताना दूध घे. दूध नाही, दुधाने ऍसिडिटी होते. विश्वादादा दूध घे, ते गरम कर, त्यात 1 चमचा मध घाल आणि आठवणीने एजेंना दे. ओके, आलं लक्षात. दिवसभर खूप धावपळ केली त्यांनी. गरम दूध प्यायलं ना की कसं शांत झोप लागेल. बर. आणि हो, रात्री ना त्यांना छोटी उशी दे. मोठी उशी घेतली ना की मान आखडते त्यांची. चालेल, देतो. आणि हो, महत्वाचं, अरे त्यांना वाचता वाचता झोपायची सवय आहे, त्यामुळे चष्मा डोळ्यावरच राहतो. तू आठवणीने तो काढ. काढतो. हो करतो. आणि हो, काय आता? अगं लीला, एका रात्रीचा प्रश्न आहे ना, किती त्या सूचना. बाबा तसं नाही, पण एजेंना कसं सगळं परफेक्ट लागतं ना. अगं लीला, एजे जावई आहे त्या घरचे, आम्ही त्यांची काळजी नाही का घेणार? काय बोलतेस तू? लीला, आय एम फाईन या, काळजी करू नकोस. जातो. आजी, छान छान आहे. मला असं वाटतंय लीला, तुझं पाय काही इकडनं निघत नाहीये. आजी तुझं असं घर आहे. नाही. अगं तू आरामात राहू शकते. मस्त आजी. छान. आम्ही पण येतो. 1 मिनिट. रिअली बाबा, हम्म. तुम्ही आम्हाला हे करायला सांगताय? येस. आणि प्रमोद, विराज हे सगळं बरोबर करतोय, त्याच्यावर तू लक्ष ठेवायचंस. यस सर. नाही बाबा, डोंट वरी, तुमचं काम परफेक्ट होणार. बरं, येतो. तुम्हाला दोघांना जेवढी नाटकं करून घ्यायची तेवढी करा. उद्या तुमचा सगळा खेळ संपणार आहे. अरे यश, ये. काय झालं, काय बोलायचंय का? अरे काय झालं अचानक? ताई, थँक्यू ताई, थँक्यू सो मच. हे काय भलतच मध्येच, काय झालं? नाही ताई, खरंच थँक्यू. कारण आज तुझ्यामुळे माझं आणि रेवतीचं लग्न होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.